श्रावण महिन्यात शुक्रवारी जीवितीची पूजा कशी करावी, महत्त्व आणि संपूर्ण पूजाविधी. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांच्या आपल्या आवडत्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना म्हणजे भक्ती, पूजा, व्रत वैकल्ये आणि धार्मिक परंपरांनी भरलेला पवित्र महिना. श्रावणातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यात श्रावण महिन्यातील शुक्रवार हा देवी उपासनेसाठी आणि कुटुंबातील सुख समृद्धीसाठी विशेष मानला जातो. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये श्रावण महिन्यातील शुक्रवारी जीवितीची पूजा करण्याची परंपरा आहे. विशेषतः आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या सुखासाठी, सुखी जीवनासाठी श्रद्धेने जीवितीची पूजा केली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जीविती म्हणजे काय, श्रावण शुक्रवारी जीवितीची पूजा का केली जाते, जीवितीची पूजा कशी मांडावी, पूजेसाठी कोणते साहित्य लागते, पूजेची सोपी पद्धत कोणती आणि मुलांना ओवाळण्याची पद्धत काय, आणि त्याचप्रमाणे जीविती पूजेचे धार्मिक महत्त्व. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. जीविती म्हणजे काय? जीविती ही महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाच्या श्रद्धेतील एक पूजनीय देवी स्वरूप मानली जाते. विशेषतः बालकांचे रक्षण, आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी जीवितीची पूजा करण्याची परंपरा आहे. ही पूजा श्रावण महिन्यातील शुक्रवारी केली जाते. जीवितीच्या चित्रामध्ये अनेकदा बालकांचे रक्षण करणारे देवीचे स्वरूप दाखवले जाते. त्यामुळे श्रावण महिन्यातील शुक्रवारी घरातील स्त्रिया श्रद्धेने जीवितीची पूजा करतात. ही पूजा मुख्यतः कुटुंबातील मुलांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करण्याची धार्मिक परंपरा म्हणून केली जाते. जीवितीची पूजा कधी करावी? श्रावण महिन्यातील शुक्रवारी जीवितीची पूजा करण्याची परंपरा महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये आहे. 2026 मध्ये पहिला श्रावण शुक्रवार हा 14 ऑगस्टला येत आहे. 14 ऑगस्ट या दिवशी आपल्याला शुक्रवारी जीवितीची पूजा घरामध्ये करायची आहे. घराच्या कुलाचारानुसार किंवा आपल्या कुटुंबातील परंपरेनुसार पूजा करण्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते. म्हणून आपल्या घरामध्ये पूर्वीपासून जी पद्धत चालत आली आहे ती श्रद्धेने पाळणे महत्त्वाचे आहे. जीविती पूजेसाठी लागणारे साहित्य. जीवितीची पूजा करण्यासाठी फार मोठी तयारी करण्याची गरज नसते. आपल्या घराच्या परंपरेनुसार खालील साहित्य घेऊ शकतात. जीवितीचे चित्र किंवा प्रतिमा तुम्हाला घ्यायची आहे, पाट किंवा चौरंग घ्या, स्वच्छ वस्त्र घ्या, अक्षता घ्या, हळद घ्या, कुंकू घ्या, गंध घ्या, फुले घ्या, दुर्वा उपलब्ध असल्यास दुर्वा घ्या, धूप, दीप आणि नैवेद्य आपल्याला घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे फळे, पाणी, पंचामृत, आपल्या पद्धतीनुसार विडा, सुपारी, दक्षिणा, आरतीचे ताट या वस्तू आपल्याला पूजेसाठी घ्यायच्या आहेत. याशिवाय घराच्या परंपरेनुसार इतर साहित्य असल्यास ते देखील तुम्ही घेऊ शकतात. जीवितीची पूजा कशी मांडावी? सर्वप्रथम घरातील देवघर किंवा घरातील देवांची पूजा करून घ्या. त्यानंतर पूजा करण्याची जागा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर पाट किंवा चौरंग स्वच्छ धुवून त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरावे. त्यावर जीवितीचे चित्र किंवा प्रतिमा ठेवावी. जीवितीसमोर हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि दीप ठेवावा. देवाजवळ स्वच्छ पाण्याने भरलेले कलश ठेवण्याची आपल्याला घरची पद्धत असल्यास तोही तुम्ही ठेवू शकतात. पूजा मांडताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि श्रद्धा. पूजेमध्ये किती वस्तू वापरल्या आहेत यापेक्षा ती किती भक्तिभावाने पूजा करतो याला महत्त्व आहे. पूजेची सुरुवात सर्वात प्रथम देवाला आणि जीविती मातेला मनोभावे नमस्कार करावा. त्यानंतर दिवा प्रज्वलित करावा, दिव्याची पूजा करून घ्यावी. त्यानंतर गणपती बाप्पांचे स्मरण करून गणपती बाप्पांची पूजा करायची. गणपती बाप्पांना पूजा निर्विघ्नपणे पार पाडावी अशी प्रार्थना करावी. त्यानंतर जीविती मातेला गंध, हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत. धूप दाखवावा आणि दीप दाखवावा. नैवेद्य अर्पण करावा. पूजेच्या वेळी मनामध्ये आपल्या मुलांचे आणि संपूर्ण कुटुंबाचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना करावी. जीविती मातेच्या फोटोला दुर्वा, अघाडा आणि फुलं यांची माळ घालण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कापसाची वस्त्रमाळ देखील घालू शकतात. जीविती मातेला कोणती प्रार्थना करावी? जीविती मातेसमोर हात जोडून साध्या शब्दातही प्रार्थना करू शकतात. हे जीविती माता आमच्या घरातील सर्व मुलांना उत्तम आरोग्य, सुख, आनंद आणि दीर्घायुष्य लाभू दे. त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊ देत. त्यांना चांगली बुद्धी, संस्कार आणि यश लाभू दे.
आमच्या संपूर्ण कुटुंबावर तुझी कृपा आणि आशीर्वाद सदैव राहू दे, अशी मनापासून केलेली प्रार्थना श्रद्धेने करायची आहे. आता ही पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना ओवाळण्याची पद्धत असते. मुलांना ओवाळण्याचे महत्त्व. जीविती पूजेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे मुलांचे औक्षण किंवा ओवाळणे. पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना प्रेमाने जवळ बसवून त्यांचे औक्षण केले जाते. औक्षण करताना दिवा घेऊन मुलांना ओवाळावे. त्यानंतर त्यांच्या कपाळावर कुंकू किंवा घरच्या परंपरेनुसार योग्य ते शुभचिन्ह लावावे. मुलांना आशीर्वाद द्यावा. या परंपरेमागील भावना अशी आहे की आपल्या मुलांचे जीवन सुखी, निरोगी आणि आनंदी राहावे आणि त्यांच्यावर देवीची कृपादृष्टी राहावी. मुलं जर का बाहेरगावी असतील तर काय करावं? आजकाल शिक्षण, नोकरी किंवा इतर कारणांमुळे अनेक मुलं घरापासून दूर असतात. अशा वेळी मुलं प्रत्यक्ष घरी नसली तरी त्यांच्या कल्याणासाठी जीवती मातेसमोर प्रार्थना करता येते. मुलांचा फोटो ठेवणे ही काही घरांमध्ये श्रद्धेची पद्धत असू शकते, मात्र हे बंधनकारक नाही. मनापासून मुलांचे नाव घेऊन, हे जीविती माता, माझ्या मुलावर तुझी कृपादृष्टी राहू दे. तो जिथे असेल तिथे सुखी, सुरक्षित आणि निरोगी राहू दे, अशी प्रार्थना करावी. मुलगा किंवा मुलगी शक्य असल्यास व्हिडिओ कॉलवरूनही पूजेच्या वेळी सहभागी होऊ शकतात. श्रद्धा आणि प्रेम हीच या परंपरेची खरी भावना आहे. जीवती पूजेचे धार्मिक महत्त्व. जीवती पूजेमध्ये सर्वात महत्त्वाची भावना म्हणजे मुलांच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना. आई आपल्या मुलांसाठी मनापासून प्रार्थना करते. मुलांनी चांगले संस्कार घ्यावेत, त्यांचे आरोग्य चांगले राहावेत, उत्तम राहावेत, त्यांच्या जीवनात सुख समाधान असावे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, ही या पूजेची सुंदर भावना आहे. आपल्या पूर्वजांनी धार्मिक सण आणि पूजा यांच्या माध्यमातून कुटुंबातील प्रेम, एकोप्याची भावना आणि मुलांप्रती असलेली काळजी जपली आहे. त्यामुळे जीवितीची पूजा ही केवळ एक धार्मिक कृती न मानता आईची आपल्या मुलांवरील प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त करण्याची एक सुंदर परंपरा म्हणूनही पाहता येते. आता नैवेद्य काय दाखवावा? नैवेद्याबाबत प्रत्येक घरची परंपरा ही वेगळी वेगळी असू शकते. आपल्या घरात जीविती पूजेसाठी जो पारंपरिक नैवेद्य केला जातो तोच श्रद्धेने दाखवावा. घरच्या पद्धतीनुसार गोड पदार्थ, फळे किंवा इतर सात्विक पदार्थ बनवून नैवेद्य म्हणून तुम्ही ठेवू शकतात. नैवेद्य दाखवताना प्रथम तो देवीला अर्पण करावा आणि त्यानंतर प्रसाद म्हणून कुटुंबातील सर्वांनी खावा. आता यानंतर संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला जीविती मातेची कथा वाचायची असते. त्यानंतर जीविती मातेची आरती करायची आहे. पूजेच्या शेवटी जीविती मातेला आरती दाखवायची आहे. आरती करताना घरातील सर्व सदस्यांनी एकत्र सहभागी व्हावे. मुलांना आरतीमध्ये सहभागी करून घेतल्यास त्यांना आपल्या धार्मिक परंपराची माहिती आणि संस्कार मिळतात. आरती झाल्यानंतर सर्वांनी हात जोडून देवीचे दर्शन घ्यावे. जीवती पूजेच्या वेळी लक्षात कुठल्या गोष्टी ठेवायच्या ते पाहूया. जीवितीची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पहिली गोष्ट म्हणजे पूजा करताना मन शांत ठेवावे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या परंपरेचा आदर करावा. तिसरी गोष्ट म्हणजे पूजेतील एखादी वस्तू उपलब्ध नसल्यामुळे चिंता किंवा काळजी करायची नाही. प्रत्येक घरात पूजा करण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असू शकते. पूजेमध्ये वस्तूंपेक्षा श्रद्धा, स्वच्छता आणि चांगली भावना महत्त्वाची आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांच्या आरोग्यासाठी धार्मिक प्रार्थना करत असताना त्यांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही अडचण असल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घेणेही आवश्यक आहे. आजकालच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये अनेक पारंपरिक पूजा आणि सणांच्या पद्धती हळूहळू विसरल्या जात आहेत. आणि म्हणूनच आपल्या मुलांना जीवती पूजा का केली जाते, श्रावण महिन्याचे महत्त्व काय आहे आणि आपल्या संस्कृतीतील या परंपरामागील भावना काय आहे हे प्रेमाने समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. पूजा म्हणजे फक्त विधी नाही. पूजा म्हणजे कुटुंबासाठी चांगले विचार करणे, आपल्या प्रिय व्यक्तींसाठी प्रार्थना करणे आणि मनात सकारात्मक भावना निर्माण करणे. शेवटची प्रार्थना. जीवती पूजेच्या निमित्ताने आपण सर्वजण जीवती मातेला मनापासून प्रार्थना करायची आहे. हे जीवती माता, आमच्या घरातील सर्व मुलांवर तुझी कृपादृष्टी राहू दे. त्यांना उत्तम आरोग्य, सुख, आनंद आणि यश लाभू दे. त्यांच्या जीवनात
चांगले संस्कार आणि समृद्धी राहू दे. दूर असलेल्या मुलांवरही तुझा आशीर्वाद राहू दे. आमच्या संपूर्ण कुटुंबात प्रेम, आनंद, समाधान आणि एकोपा राहू दे. सर्वांचे कल्याण होऊ दे. जीवती मातेला मनोभावे नमस्कार करावा. मंडळी, आजची श्रावण महिन्यातील जीवती पूजेची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा आणि विविध सणांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना. जय जीविती माता, जय देवी माता. शुभ श्रावण.